जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। जळगाव जामोद शहरात मोकाट जनावरांचा हैदोस, मुख्य चौकांत वाहतूक ठप्प, नागरिक व विद्यार्थी हैराण। जळगाव जामोद विशेष प्रतिनिधी। जळगाव जामोद शहरात सध्या मोकाट जनावरे, भटके कुत्रे आणि गायी गोऱ्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे शहरातील वाहतुकीचा पार फज्जा उडाला आहे। शहरातील दुर्गा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि तहसील कार्यालय चौक या तीन मुख्य ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बिनदिक्कतपणे ठाण मांडून बसत आहेत। यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे। विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेस या तिन्ही प्रमुख चौकांमध्ये भीषण ट्रॅफिक जॅम पाहायला मिळत आहे। शाळा सुटल्यानंतर रस्त्यावर विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी गर्दी असते, त्यातच रस्त्यावर बसलेली ही जनावरे आणि भटक्या कुत्र्यांमुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। आपापसात लढणाऱ्या जनावरांमुळे आणि अचानक आडव्यावर येणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेक वाहनधारक किरकोळ अपघाताला बळी पडत आहेत। एकाच वेळी तीन ठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना नगर परिषदेचे कर्मचारी मात्र या समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे। रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या या जनावरांना पकडून कोंडवाड्यात जमा करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। एखाद्या मोठ्या अपघातात एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याचा किंवा नागरिकाचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत। नगर परिषदेने तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून मुख्य चौकांमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अशी जोरदार मागणी शहरातून केली जात आहे।